तालुक्यातील कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील धार्मिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणारे गाव अर्थातच देवराई। श्री भगवान व्यंकटेश बालाजीच्या यात्रेनिमित्त देवराई येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने, प्रवचने, भजन यामुळे देवराई गावातील वातावरण भक्तिमय झाले होते। यावर्षी या अखंड हरिनाम सप्ताहात देवराई येथे संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, संत नारायण बाबा, संत खंडोजी बाबा, संत सावतामाळी, खंडोबा यांच्या आकर्षक व सुंदर मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याने देवराई गावच्या वैभवात मोठी भर पडली आहे। देवराई येथे गोकुळाष्टमी व गोपाळ काल्याची भव्यदिव्य दिंडी मिरवणूक यामुळे देवराई गावाला अक्षरशः गोकुळ धामाचे स्वरूप प्राप्त झाले होते।
बालाजी यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात दिंडी मिरवणूक सोहळ्यात सहभागी झालेल्या व सजवलेल्या सुंदर कलशांना जिंदगी फाउंडेशन कार्यालय त्रिभुवनवाडीच्या वतीने सन्मानित करण्यात आले. कुमारी प्रियंका रमेश पालवे यांनी उत्कृष्ट कलश सजावट करत जिंदगी फाउंडेशन कार्यालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मानाच्या पैठणीचा प्रथम पुरस्कार पटकावला. तर सौभाग्यवती निकिता नितीन महाजन यांनी द्वितीय क्रमांकाचे घड्याळ व पुष्पगुच्छ स्वीकारत द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले. तर सौभाग्यवती भाग्यश्री विष्णू पालवे यांनी तृतीय क्रमांकाचे फोटो फ्रेम व पुष्पगुच्छ बक्षीस पटकावत तिसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसावर शिक्कामोर्तब केले. यावेळी सद्गुरू संस्थान मेहकरी व अंजनीगड डोंगरवाडीचे मठाधिपती हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज कराड यांच्या काल्याच्या कीर्तनाने देवराई येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. सालाबादप्रमाणे चालू असणारा मौजे देवराई गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह मौजे देवराई गावामध्ये अतिशय प्रसन्नपणे नाम सप्ताह पार पडलेला आहे. या नाम सप्ताहामध्ये ज्ञानदानाचं तसंच अन्नदानाचं काम या ठिकाणी खूप उत्कृष्ट प्रकारे झालेलं आहे. आणि आज रोजी या देवराई गावामध्ये काल्याच्या कीर्तनाने नाम सप्ताहाची सांगता झालेली आहे आणि सर्व भाविक भक्त मोठ्या उत्साहाने प्रेमाने या नाम सप्ताहामध्ये सामील होऊन अगदी भव्य दिव्य अशा प्रकारचा हा नाम सप्ताह पार पडलेला आहे. यात्रा म्हटलं की दुकाने आलीच. बालाजी यात्रेनिमित्त देवराई येथे मोठ्या प्रमाणावर खाऊची
आणि खेळणीची दुकाने थाटली होती. त्यामुळे खरेदीदारांनीही मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बालाजी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आमच्या गावामध्ये कराड महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मोठ्या थाटाने आणि अतिशय उत्साहाने आमच्या गावातील बालाजी यात्रोत्सव साजरा झाला. त्याच्यासाठी या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी, सर्व तरुण मंडळांनी अतिशय मोलाचं सहकार्य आमच्या गावाला केलेलं आहे. तसंच आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व तरुण मंडळ, आमच्या गावातील अगदी सर्व तरुण मंडळांनी अतिशय काम चांगल्या पद्धतीने करून या गावची शोभा या पंचक्रोशीमध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये अतिशय आमच्या गावाचं, देवराई गावाचं नाव रोशन केलेलं आहे. तरी यापुढं असंच आम्हाला बाकीच्या गावातील, परिसरातील सर्व लोकांनी आम्हाला चांगलं सहकार्य करावं अशी मी सर्व परिसरातील पंचक्रोशीतील लोकांना विनंती करतो. आणि याच्यासाठी सर्वांचं सहकार्य लाभलं. त्याच्यामध्ये सरपंच, माजी सरपंच, सर्व सदस्य, तसेच चेअरमन, सोसायटीचे माजी चेअरमन, सर्व ग्रामस्थांचं सहकार्य, पंचक्रोशीतील सर्व लोकांचं सहकार्य लाभून यात्रा उत्सव अतिशय उत्साहात संपन्न झालेला आहे. बालाजी यात्रेनिमित्त देवराई येथील ग्रामस्थांनी एकत्र येत बालाजी यात्रा उत्सव यशस्वी करत आपल्या एकोप्याचे दर्शन घडवले आहे. ग्रामस्थांच्या एकतेला जिंदगी न्यूज नेटवर्कचा सलाम. बालाजी यात्रा उत्सव देवराई येथून प्रतिनिधी प्रसाद डोंगरेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.